त्या डिवोर्स पेपर्सवर केदारने सही केली, म्हणजे त्याला आमचं नातं नकोय. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे, त्याचं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे हे माहीत असून सुद्धा मी माझं प्रेम व्यक्त केलं. मी माझ्या भावांना त्याच्यावर का लादत होते? माझा तसा हेतू नसला तरी त्याने त्याचा तसाच अर्थ काढला असेल ना. काय करून बसलीस हे तारिणी? केदारने एक मित्र म्हणून माझ्यासाठी किती केलंय. दरवेळेस माझ्या पाठीशी उभा राहिला. माझ्या आईच्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी लग्नाचं नाटक करायला सुद्धा तयार झाला. दुसऱ्या मुलीवर प्रेम असतानाही मिशनसाठी प्रत्येक गोष्ट केली आहे त्याने. आणि तू तू काय केलंस? मैत्रीची मर्यादा ओलांडलीस तू. बॉस, मी आहे ना, मी करतो. तुझी जखम पण अजून बरी झाली नाहीये बॉस. हे सगळं मी करतो ना, तू प्लीज आराम कर ना. असू देत. तसंही तू खूप केलंयस माझ्यासाठी. अजून अपेक्षा नाही करू शकत मी. बॉस, ही अशी तुटक का वागते? म्हणजे हिला खरंच वाटतंय का की त्या सह्या मी केल्या म्हणून? कसं सांगू बॉस तुला? त्या सह्या मी केल्या नव्हत्या, पण मग कोणी केल्या? बॉस, ऍक्च्युली हे सगळं असं येईल मला वाटलं नव्हतं ग. त्या सह्या मी नाही केल्या. पण नशीब आपल्याला ऐन वेळेवर सगळं सांभाळून घेता आलं. घरच्यांना कोणाला काही डाऊट नाही आला. आणि तसंही केदार, हे मिशन आता संपत आलंय. एकदा काय संपलं की आपल्याला अशा काही गोष्टी कराव्याच लागणार नाहीत ना. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर युवराजच्या विरुद्ध पुरावे शोधावे लागतील. विषय टाळतीयस, कळतंय मला. पण बॉस, मी खरंच सांगतो, मी काहीच नाही केलंय ग. हा सुमी, बोल ना. काय ग, तुझा आवाज का असा येतोय? नाही अगं, जरा धावपळ झाली ना, प्रवासही खूप झाला, म्हणून तुला दमल्यासारखा वाटत असेल. वाटलंच मला. म्हणूनच तुझ्यासाठी लाडू करून ठेवलेत. उद्या दोघं येताय ना तुम्ही? मी येतेय, मी येईन. आणि माझा धनुष? तो 3-4 दिवस ऑफिसला पण नाही गेला ना, तर तिकडे पण त्याची कामं राहिली आहेत सगळी. मी येते ना. असू देत, त्याच्या श्रीवल्लीसाठी तो वेळ काढूच शकतो. त्याला सांग मी बोलवलंय म्हणून. सांगते. चल बाय, काळजी घे. हो हो हो. मी हे पाणी भरून आणते. बॉस, मी जातो. तू प्लीज आराम कर ना, तुला खरंच गरज आहे. तू येथे आराम कर, मी आणतोय करून. त्यालाही तुझ्यासोबत कुठे राहायचंय, म्हणून तर त्यानेही सही केली ह्यावर.
काय म्हटलं होतं मी? काय करणार ते? सिंपती गेन केली की नाही? डोळ्यातून अश्रू आले बाहेर, अश्रूंचा सागरच आला बाहेर, आणि हे साखरेचे खडे बाबा खांडेकर आणि ताई खांडेकर विरघळले त्यात. काय शिक्षा आहे ही? काय शिक्षा आहे ही? म्हणे घराबाहेर नाही काढणार आहे मी, घरातच राहा आणि तुमचा तो संसार टिकवून दाखवा, ही काय शिक्षा झाली? घरातून बाहेर आता आपण जायचंय. ते या प्रॉपर्टीवर सिंहासन मांडून बसणार, आपण वाट्या घेऊन जायचं भिका मागायला. आम्हाला आमच्या हक्काचं द्या, आम्हाला आमच्या हक्काचं द्या. भिकेला झालं, भिकेला लागलो आपण आता. युवराज काय बोलतोयस तू? मम्मा, मला ना माहितीच होतं हे असंच होणार आहे, म्हणून ना मी काही बोललेच नाही. सिरियसली ऋषी, मला जेवढं आठवतंय त्यानुसार तूच सगळ्यात जास्त एक्साइटेड होतीस. नाहीतर काय, नको तिकडे बोलत असते ही मुलगी, आणि जिथे बोलायला हवंय तिकडे नेमकं तोंडात मूग घेऊन बसते ही. एक्झॅक्टली. पण मम्मा, यावेळेला प्लॅन माझा नव्हताच, तरी तुम्ही मला का बोलताय? प्लॅन तर तुमचा खूप छान प्लॅन होता तुमचा हा. पण नेहमीप्रमाणे तारिणीने विरघळवलं ना सगळ्यांना. इमोशनल ड्रामा केला आणि मग विरघळले कौशिकीताई आणि दया पप्पा. आणि वाचली ती नेहमीसारखी. यावेळी नशिबाची साथ मिळाली तिला, पण यापुढे नाही. आता ही तिची शेवटची वेळ आहे. ह्या पुढचं प्रत्येक डावही माझाच असेल आणि नशिबाची साथही मलाच मिळणार. आजपर्यंत माझा जेवढा अपमान झाला त्या प्रत्येक अपमानाचा बदला घेतल्याशिवाय ही पद्मिनी खांडेकर गप्प बसणार नाही. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काही रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस, परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. मी आहे तुझ्या बरोबर. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशात मनात साठत राहिले असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस.